नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत संडे टिप आणि ट्रिकमध्ये. तर चला, आज परत आपण बघत आहोत काही योगाचे पॉईंट्स. तर हे योगाचे पॉईंट्स आहेत ते हार्टसाठी, मणक्यासाठी, पाठीपासून तर माकड हाडापर्यंत, प्लस ब्रेनची चालना, म्हणजे आपल्या ब्रेनला आपण स्टिम्युलंट कसं करू शकतो ते सुद्धा बघणार आहोत. तर आपले बरेचसे लहानपणीचे सवय किंवा लहानपणीचे खेळ असतील तर ते सुद्धा आपण योगाच्या माध्यमातून ॲड करणार आहोत. तर चला, अगदी साध्या सोप्या यानी इझी प्रेशर पॉईंट आपण बघणार आहोत. तर हे बघा, हे स्पेशली हार्टसाठी आहे. मागचे जे 2 बोटे आजूबाजूचे ते मागे ठेवायचे, प्रयत्न करायचा ते पुढे येता कामा नाही. आणि हे जे मधले 2 बोटे आहेत ते टच करायचे आपल्या तळहाताला. तर हे साधारण दोघं हाताने तुम्ही केलं तरीही चालेल, एक हात करून केलं तरीही चालेल. अगदी 10 ते 15 वेळा हे करायची एक्सरसाइज. दिवसातून किती वेळा केलं तरीही चालेल, म्हणजे अगदी 1दा 2दा सकाळी केलं, दुपारी केलं, संध्याकाळी केलं तरीही चालेल. बट झोपायच्या अगोदर करा, म्हणजे अगदीच तुम्ही करणार आणि मग झोपणार असं नका करू. साधारण 1 ते 2 तास आधी झोपायचे हे करायचं, लगेच करून झोपू नका. नेक्स्ट एक्सरसाइज आहे जी आहे प्रेशर पॉईंट. तर हे बघा, इथं मी मार्करने तुम्हाला दाखवते. आपले रिंग फिंगर आणि करंगळीच्या जी मधोमधली जी लाईन असते ती असते आपली पूर्णपणे मणक्याचे प्रेशर पॉईंट असतात. तर इथं तुम्ही 4 बोटाने दाब देता आलं तर 4 बोटाने द्या, 3 बोटाने दाब देता आलं तर 3 बोटाने द्या. सहज करंगळी बऱ्याचशा जणांची प्रेशर नाही देत जशी माझी, बट जमलं तर नक्कीच करा 4 बोटाने. तर हे बघा, हे बस दाब द्यायचं आहे आणि सोडायचं आहे, प्रेस करायचं आणि रिलीज करायचं, प्रेस करायचं आहे, रिलीज करायचं. जास्त प्रेशर नाही द्यायचं आपल्याला, जितकं सहन होईल तितकं टिप्सनी प्रेशर द्यायचं आहे आणि रिलीज म्हणजे दाब द्यायचा आहे आणि रिलीज करायचं आहे. म्हणजेच थोडासा दबाव टाकायचा आहे आणि रिलीज करायचं आहे. आणि जी आपली उलटी बाजू आहे तिथंसुद्धा आपल्याला प्रेशर भेटतोच आहे. आता ही झाली मणक्याची. आणि आता दाखवते मान. जर तुमच्या उघडली असेल, मान बऱ्याच वेळा झोपेमध्ये उघडते किंवा अनइझी होते, मान दुखते, पेन होते, लचकते, त्याची एक प्रेशर पॉईंट सांगते. दोघा बोटांच्या मधोमध मी मार्किंग केलेलं आहे, त्याच्या अगदी सेंटरचा पॉईंट घ्यायचा आणि दोघा बाजूनी प्रेशर द्यायचं, म्हणजे तळ हाताच्या बाजूनी पण आणि ह्या बाजूनी पण. तर हे बघा, आपल्याला सहज कळेल. एक सोबतच अशा प्रकारे ह्याला पण दाब द्यायचा आहे आणि सोडायचं आहे. बस इतकंच करायचं. हलक्या हाताने पुश अँड लिव्ह इट, बस हलक्या हाताने. अगदीच हे सुद्धा 10 ते 15 वेळा करा, खूप आराम पडेल. जसं मी म्हटलं की वेळ असेल तर नक्की 2 ते 3 वेळासुद्धा करू शकता. काही साईड इफेक्ट काही होत नाही. उलट तुमची जी मान किंवा स्पॉन्डिलायटिस काही त्रास असेल तर ते सगळं सॉल्व होतील. आणि पाठीचं, कमरेचं, मणक्याचं दुखणं असेल ते सुद्धा. आणि हे आहे आपली ब्रेनची स्मार्ट, आपण जे लहानपणी करायचो, अगदी आपल्या ब्रेनला चालना द्यायला, आपलं टेन्शन कमी करायला. ह्याच्याकडे मन जर आपण स्थिर केलं तर बऱ्याच वेळ आपले 15 ते 20 मिनटं आपण माइंड रिलॅक्स राहते. तर हे बघा, असं मूठ बंद चालू करायची अशा प्रकारे. तर हे जे अंगठा आहे तो करंगळीच्यात खाली टच करायचा. आणि जितकं मी स्पीडने दाखवते इतक्या स्पीडने नाही जमलं तर जितकी तुमची स्पीड आहे हळूहळू झालं तरीही चालेल. हे बघा, जसं मी आता दाखवलं, आधी अंगठा बाहेर ठेवून मूठ बंद करायची, मग अंगठा आतमध्ये घेऊन मूठ बंद करायची. जमेल तितके फास्ट आणि जमेल तितके टाईटली करायची. लास्ट दाखवते की ही आपण अगदी लहानपणी सगळे करायचो. आहे बघा, टिप्सला टच करायचे आधी आणि हे जे सगळे बोट आहे एक एक करून रोटेट करायचे जोडीने. बट रिमेनिंग बोट आहेत ते सुटता कामा नाही, ते जोडलेले असायला हवे. जसं हे बघा, आधी मी अंगठा करून दाखवला, आता पहिला बोट दाखवते करून. प्रत्येक बोटाला 10 ते 12 वेळा रोटेट करायचं, कमीत कमी 10 वेळा तरी रोटेट करा, दोघा बाजूनी, ह्या साईडनी पण त्या साईडनी पण. तर आता मधला बोट दाखवते. आता रिंग फिंगर. तर रिंग फिंगर थोडी कठीण असते, मलासुद्धा कठीणच गेलेली आहे. बट टच झालं एकमेकाला बोट तरीही चालेल. बट ही एक्सरसाइज बेस्ट आहे. आपली ब्रेन जो आहे तो रिफ्रेश होतो, आपले जे काय टेन्शन, तणाव असतं, स्ट्रेस येतं ते अगदीच रिलीज होतं आणि आपलं माइंड जे आहे ते अगदीच डिसिजन घेण्यासाठी मोकळं राहतं. तर आय होप. आणि ही एक अगदी साधी सोपी जे आपण लहानपणी खेळायचो, 5 बोटं एकत्र करायची आणि तळ हाताला ठोकायचे. तर ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने सुद्धा एक प्रेशर पॉईंट आहे. तर आय होप ह्या सगळ्या एक्सरसाइज, ह्या सगळ्या गमती तुम्हाला आवडल्या असतील ॲज अ प्रेशर पॉईंट. तर नक्की ट्राय करा आणि बी हेल्दी. पाठीचा मणका, मान किंवा ब्रेन किंवा मग हार्टसाठी ही जी सगळी एक्सरसाइज मी दाखवली, हे लहान असो किंवा मोठे असो किंवा आपले वडीलधारी असो,
प्रत्येकजण करू शकतं. ज्यांना कोणताही त्रास असेल ते सुद्धा करू शकतात, अगदी बेड रिटर्नवालेसुद्धा. तर नक्की ही एक्सरसाइज ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.